देख रहे हैं मुंबई मेट्रो ब्रेकिंग न्यूज। 171 मानखुर्द छत्रपती शिवाजी महाराज विधानसभेच्या वतीने कार्यसम्राट विभाग प्रमुख सुरेश पाटील साहेब यांच्या वाढदिवशी अभिष्टचिंतन सोहळा निमित्त महाराष्ट्र शासनाच्या मराठी माझी संवाद भाषा या पाठ्यक्रमात यशस्वीरित्या पाठ्यक्रम पूर्ण केलेल्या 1000 अमराठी वाहन चालक धारकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। सदर कार्यक्रमास कार्यतत्पर महिला विभाग संघटिका प्रज्ञाताई सपकाळ, वाहतूक सेना महाराष्ट्र अध्यक्ष बापू मोरे, विधानसभा प्रमुख संजय चव्हाण, माजी नगरसेविका समीक्षाताई सकरे, उपविभाग प्रमुख गणेश नायडू, एकनाथ खराडे, महिला विभाग संघटिका अनिता इनरकर, शारदा मोहिले, श्रद्धा मोहिले, विधानसभा संघटक इब्राहिम पटेल, महिला विधानसभा संघटिका रेखा पाटकर, कमलाताई कोळी, विधानसभा समन्वयक नंदुकुमार आजगावकर, गणेश भावळ, मोहन सोंडगे, महिला विधानसभा समन्वयक आयशा कुरेशी, मेईमुन्ना मॅडम, विधानसभा निरीक्षक रघुनाथ शिंदे, किशन जाधव, महिला विधानसभा निरीक्षक साजिया मॅडम, सहसंघटक सुभाष चौगुले, सहसमन्वयक सुफी मोहम्मद, रमेश लोखंडे, सोमनाथ पाखरे, उपविभाग समन्वयक गुफरान अन्सारी, मुन्ना भट, नवनाथ गायकवाड, शाखा प्रमुख अजय गायकवाड, हर्षल उस्तुरे, जगदीश वायकर, अर्जुन शिंदे, रोहन गेजगे, संदीप वेताळे, शिवाजी झोरे, महिला शाखा संघटिका श्रद्धा मापणकर, नाजमीन शेख, सुषमा गायकवाड, राजश्री डवरी, वनिता बोरगे, पूनम जाधव, शाखा समन्वयक संदेश चव्हाण, सत्यवान कोळी व युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते। सर्वप्रथम मी शिवाजी मानखुर्द विधानसभेच्या सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। आज ज्या पद्धतीने शासनाचा जो एक GR आलेला, एक उपक्रम आला होता की अमराठी लोकांना मराठी शिकवण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी पूर्ण मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने उपक्रम राबवला होता, मला वाटतं सगळ्यात जास्त ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8च्या वतीने हे प्रशिक्षण राबवण्यात आलेलं आहे। आमच्या महिला विभाग संघटिका प्रज्ञाताई सकपाळ यांच्या माध्यमातून कमीत कमी 5000 अमराठी रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, उबेर चालक असतील, यांना मराठी शिकवण्यासाठी त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या पूर्ण टीमनी आज खूप चांगल्या पद्धतीने मराठी शिकवण्यासाठी त्यांचे क्लासेस घेतले आणि आज त्याचं सर्टिफिकेट वितरण आज मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। तिथे आज आपण सगळ्यांनी उपस्थिती सगळ्या रिक्षावाल्यांची असू, टॅक्सीवाल्यांची बघितलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये मराठी ही आलीच पाहिजे, मराठी सगळ्यांना शिकलंच पाहिजे, असा जो उपक्रम शासनाचा आहे त्याच्यामध्ये मला वाटतं 100% ईशान्य मुंबई 8च्या वतीने आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। तमाम जनतेला मी हेच आवाहन करणार आहे की मुंबईमध्ये राहतोय तर आपल्याला मराठी हे आलंच पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मिळून ही मुंबई आपली कशी सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने करण्यासाठी जे प्रयत्न करायचे ते आपण सगळ्यांनी मिळून करूया। आज जे अमराठी लोकांना मराठी शिकवण्याचे जे प्रशिक्षण वर्ग आणि उपक्रम जो शासनाच्या तर्फे आपण चालू केलाच होता, पण त्याच्यामध्ये सर्वप्रथम आमच्या सन्माननीय उपनेत्या ज्योतिताई ठाकरे आणि दीपाताई ठाणेकर या दोघींनी मिळून त्यांच्या संस्थेमार्फत आपण हा उपक्रम चालू केला आणि त्यांच्या माध्यमातूनच मला त्यांनी तो मेसेज दिला की ताई तुमच्या पण ईशान्य मुंबईमध्ये प्रशिक्षण वर्ग चालू करा आणि त्यामध्ये आमचं मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा आणि संपूर्ण घाटकोपर ईस्ट वेस्ट इथे सर्व अमराठी लोकांना मराठी शिकवण्यासाठी माझ्या सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सर्व महिला पदाधिकारी यांनी खरोखर अतिशय मेहनत घेऊन आपल्या सर्व अमराठी लोकांना मराठी त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने शिकवलेलं आहे आणि यापुढे सुद्धा जे मराठी बोलत आहेत म्हणजे आजचं जे बघितलंच असेल तुम्ही सर्वांनी सुद्धा की खरोखर अमराठी लोकांना मराठी अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत करून त्यांनी शिकवलेलं आहे। त्याचा आज आम्ही एक अनुभवसुद्धा त्यांनी स्वतःहून बघितलेला आहे, त्याबद्दल खरोखर प्रशासनाचे सुद्धा आम्ही धन्यवाद मानतो। तसं बघायला गेलं तर सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आज आमचे माजी मुख्यमंत्री आणि आज आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, तर त्यांच्या माध्यमातून आज
ही जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे ही ग्राउंड लेवलची आहे, रस्त्यावरची शिवसेना आहे. आणि ही वेळोवेळी मग ते कुठलेही संकट असू देत, मुंबईवरती आलेले कोणतेही प्रसंग असू देत, त्या टायमाला ती रस्त्यावर उतरून आपलं जे काय आपल्याला बाळासाहेबांची शिकवण आहे, उद्धव साहेबांची शिकवण आहे, ती त्या आपल्या जनतेपर्यंत पोहोचवतेच. आणि या माध्यमातूनच आपण आज अमराठी लोकांना मराठी आपण शिकवलेलं आहे. आज आपण आपले कार्यसम्राट विभाग प्रमुख सन्माननीय सुरेश पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण प्रतिवर्ष वाढदिवसाच्या 4-5 दिवस अगोदर एक सामाजिक उपक्रम घेतो. याही अगोदर आपण विविध असे उपक्रम घेतलेले आहेत. यावर्षी आपण अमराठी भाषिक वाहन चालकांना जे त्यांनी मराठी शिकलेलं आहे त्याचं प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम त्यांच्या शुभ हस्ते इथे घेतलेला आहे. मागील 2 महिन्यापासून आमच्या पूर्ण विधानसभेतील आमच्या महिला विभाग संघटिका प्राध्याताई सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली ज्या शिक्षिका आमच्या महिला पदाधिकारी आहेत त्यांनी अथक परिश्रम घेऊन या अमराठी भाषिकांना मराठी शिकवण्याचं इथे काम केलं. त्यांनी सुंदर आम्हाला प्रतिसाद दिला. एका महिन्यात 4 वर्ग असायचे आणि त्यांची परीक्षा घेतली जायची आणि त्यानंतर RTOचे ऑफिसरही यायचे त्यांची परीक्षा घेण्याकरिता. त्यांची परीक्षा घेऊन त्यांना पास करून हा जे प्रमाणपत्र वितरण करण्याचा कार्यक्रम इथे झालेला आहे. खरोखर त्यांचं कौतुक करणं एवढं सोपं नाही की एक बॅचला जवळजवळ 90 ते 100 विद्यार्थी असायचे आणि हे वर्ग आम्ही आमच्या शिवसेनेच्या शाखेमध्ये घेतले होते. आणि सगळं अमराठी भाषिकांना त्यांना बोलवणं, त्यांचे फॉर्म भरून घेणं, त्यांना मराठी शिकवणं ही मोठी जबाबदारी होती. ही जबाबदारी पार करत असताना त्यांचं कौटुंबिक असेल, त्यांचं घरातलं काम असेल, त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल, हे सगळं सांभाळून करत असताना त्यांनी हे कार्य केलेलं आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं कमी आहे. आम्ही खरोखर त्यांना आज त्यांचं इथे आम्ही सत्कारही घेतला. त्यांना सन्मान चिन्हांनी आम्ही त्यांना गौरवण्यात आलेलं आहे आणि त्यांनी हे पक्षकार्यासाठी चांगलं काम केलेलं आहे. मानपूर शिवाजीनगर विधानसभेमध्ये जवळजवळ 3000 टॅक्सी आणि रिक्षा चालक वाहन चालकांना आम्ही इथे प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. पण जवळजवळ संपूर्ण विधानसभेमध्ये 8 ते 10 हजार टॅक्सी आणि रिक्षा चालक आहेत. ते राहिलेले 5 ते 6 हजार ह्या चालकांसाठी शासन जसा निर्णय घेईल त्यांनी आता थोडंसं थांबवलेलं आहे. पुढील जेव्हा हे वर्ग चालू होतील तेव्हा आम्ही हे पूर्ण वर्ग जसं या प्रत्येक शाखेतून आम्ही त्यांना शिकवलेलं आहे ती शाखेतून शिकवण्याचं आम्ही कार्य पुढे करत राहणार आहोत. सर्वप्रथम आमचा जो पक्ष आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेबांचा पक्ष आहे. बाळासाहेबांनी नेहमी हे शिकवलं आम्हाला, समाजकार्य 80% करा, फक्त 20% राजकारण करा. त्यामुळे बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांना प्रेरित होऊन आमचे विभाग प्रमुख सुरेश पाटील साहेबांच्या आदेशानुसार कार्यतत्पर महिला संघाचा विधानसभा आपला विभाग संघटक पूर्णतः सकपाळताई, आमचे मेन जो कार्यक्रम ऑर्गनायझर आहेत संजय भाऊ चव्हाण साहेब, त्यांच्या खांद्याला खांदा हात लावून देणारे इब्राहिम पटेल यांनी जो आज उत्तर भारतीयसाठी म्हणजे काही लोक बोलतात मुसलमान उत्तर भारतीय लोक जातील निघून, तर वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना जे शिकवण होती त्या शिकवणला आम्ही अभिप्रेत असून काम करतोय. त्यामुळे आज शिवसेनेने उद्धव बाळासाहेब पक्षाने हिंदी भाषिकांना मराठी शिकवली. हे आज तुम्ही बघत असाल जे उद्धवजींनी बाळासाहेबांची शिकवण दिली ते आमच्या विभाग प्रमुख बोलत आहेत त्याप्रमाणे फॉलो करतोय. आणि आमच्या विभाग प्रमुखांनी आदेश दिले संजय चव्हाण साहेबांना, इब्राहिम पटेलला, प्रज्ञाताईंना, त्याप्रमाणे काम चाललंय. निव्वळ 80% समाजकारणात काम चालू आहे आमचं. फक्त 20% राजकारण असतं ते फक्त याच्यासाठी काय लागतं कारण का निधी भेटावा म्हणून आणि लोकांची कामं करावी म्हणून. एवढं आमचं जय जय महाराष्ट्र. मैं पहले बता दूं आपके चैनल के माध्यम से सेंट्रल गवर्नमेंट शिक्षा को लेकर लीक करके पूरे देश को परेशान करके रखी है. जहाँ के दिक्कत साहब पूरे भारत के अंदर अपना आंदोलन खड़ा किया है शिक्षा को लेके, नौजवानों को लेके, और महाराष्ट्र के अंदर बीजेपी सरकार आके यहाँ गरीब को रिक्शा वाले, टैक्सी वाले, ओला वाले सभी की रोजी खतरे में डाल दिया. और कोई उनके पदाधिकारी कोई खड़ा नहीं हुआ उनके सपोर्ट में. अगर कोई खड़ा हुआ तो महाराष्ट्र का शेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जो हम उसके कार्यकर्ता है. और कम से कम हमारे 80% उत्तर भारतीय हो, बिहारी हो या साउथ इंडियन हो, 10%
महाराष्ट्रीयन लोग होंगे तो इनका भी काम है कि जिस तरह हमें जिस सरकार जिसके वजह से हमको सपोर्ट मिल रहा है हम उनके लिए भी काम करें, उनका सपोर्ट करें। बीजेपी हमेशा ही सभी समुदाय को लेके नीचा गिराने काम कर रही है। सिर्फ आए दिन महंगाई उठाते मुद्दा जा रही है। रोज 100,000 रुपये कमाने वाला आज मिर्ची 2 रुपया है तो कल 5 रुपया है, कल 20 रुपया है, कल 100 रुपया है। और किराया तो लोगों को उतना ही मिल रहा है जितने भी रिक्शे वाले टैक्सी वाले, उनका मीटर तो उतना ही बढ़ रहा है। महंगाई रोज तीसरे दिन बढ़ रही है। तो इसके ऊपर भी मैं बोलना चाहूँगा कि हमारे जो रिक्शा वाले टैक्सी वाले जो आज हमारे उद्धव बाला साहब ठाकरे की पक्ष मशाल अपनी पार्टी में और इनको मराठी सिखाने का जो काम किया है बहुत बढ़िया काम किया है। मैं इन लोगों का सारे दिल से शुक्रिया अदा करता हूँ रिक्शे वाले को जो हमारे संगठन को सपोर्ट किया, पार्टी को सपोर्ट किया। ऑटो ड्राइवर और टैक्सी ड्राइवर सब लोग को इतना तकलीफ हो गया। कानून पास करने के बाद सब लोग इतना सोचे थे कि हम लोग अभी मुंबई में नहीं रहेंगे, गाँव चले जाएंगे। हम फिर शिवसेना के अपने उद्धव ठाकरे साहब ने ये निकाले कि स्कीम निकाले कि चलो भाई हम सबको मराठी सिखाएंगे। सब ऑटो रिक्शा टैक्सी ओला सबको मराठी सिखा के हम मुंबई छोड़ के कहीं जाने का नहीं, मुंबई में रहने का, मराठी बोलने का, मराठी सीखने का। एका टायमाला मी पण रिक्षा चालवायचो आणि खरंच मला आज पक्षाचा खूप गर्व वाटतंय की आज त्यांनी उत्तर भारतीय यांना आज मराठी बोलण्याचे ट्रेनिंग दिले। आज आमच्या या 10 महिला होत्या, म्हणजे आमचे बहिणी होत्या, त्यांना असं वाटलं असेल की कदाचित आमच्या सर लोकांनी किती म्हणजे संकट घेतलं असेल की आम्हाला शिकवायला। आज त्यांना कळलं की शिक्षिका कशा असतात आणि विद्यार्थी कसे असतात। तरी पण मी त्यांना खूप धन्यवाद देतो की त्यांनी चांगले म्हणजे चांगलं शिक्षण दिलं आणि चांगलं त्यांनी आज विद्यार्थी घडवले आणि मराठी माणसांचा आणि उत्तर भारतीय जे आहेत त्यांना रोजगार भेटण्यासाठी जे शिवसेना पक्ष आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लय मेहनत घेतली आहे। आणि असं वाटत होते की आता कुठे रिक्षावाले परत युपीला जाणार, पण असं काही होणार नाही की त्यांच्या मदतीला आपली शिवसेना धावून आली आहे। आणि खरंच त्यांना असं वाटलं की खरंच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आपली शिवसेना ही उत्तर भारतीय लोकांच्या संगत आहे आणि हमेशा राहणार। मी माझे 2 शब्द बोलतो।